हे गाईज व्हॉट्सअप, वेलकम टू वन मोर न्यू ब्लॉग नावाची क्वीन बिंदास्त कोमल या चॅनलवरती तुमचं परत एकदा सकाळी स्वागत आहे. आणि आत्ता घरी कोण आलंय तुम्हाला दाखवते आणि आता आमचं काय चाललंय ते पण तुम्हाला दाखवते. सो स्टे कनेक्ट. कॉफी कोण बनवते बघा गाईज. अख्खी आलाय घरी आणि पाहुण्यांनाच कामाला लावलंय मी. का आलाय तू? ह्याचा इंटरव्ह्यू आहे एका ठिकाणी आज तळेगावमध्ये, म्हणून तो घरी आलाय. आता आम्ही कॉफी पिऊ. मलाच कॉफी बनवायला होती. मोठ्याने बोल, आवाज नाही येणार. मलाच कॉफी बनवायला होती म्हणलं. हा, त्याला माहिती आहे मला पाहुणचार करता येत नाही म्हणून तो स्वतःच बनवतोय कॉफी. आणि आता आम्ही कॉफी पिऊन मस्त जाणार इंटरव्ह्यूला. काय आलं, साय पडली का? राहू दे राहू दे, ठीक आहे. फेल आहे, शेफ फेल आहे. येत नाही काय, कॉफी सांडवली खाली. सेवायची करतोय का? अरे मलाच देतोय, तुला प्यायची पी तू. कसं आहे आमचं घर? आणि बाहेर छान असा पाऊस पडतोय. आमच्या इथे व्ह्यू बघितला का कोणता? कसं खातोय बघा गाईस. कोण आहे बघा इकडं, चल्लू सर आहे. चाय कॉफीचा इंटिरियर आणि ॲम्बियन्स खूप जास्त छान आहे आणि मी खूप वेळ इथे बसले होते. सो आमच्या इकडचं काम झालंय, आता आम्ही निघतो. आता मला रेनकोट घेऊ आपण. माझ्याकडे रेनकोट नाही आणि मी एकटी जात नाही कुठं. दहा काही सोबत, तर म्हटलं चला रेनकोट बघूयात आणि बघू काय करतोय पुढे ते. तर इकडनं निघून आम्ही गेलो लोणावळ्यातल्या राज ढाब्यावरती, जेवण केलं आणि खूप जास्त पाऊस होता तर मग रिटर्न आलो. तर हॅलो गाईज, दिस इज नेक्स्ट डे. काल तुम्ही जेवढं पाहिलं तेवढं शूट करायला मिळालं, कारण की धो पाऊस होता. त्याच्यानंतर मध्ये मी शूटच केलं नाही. तर हा दुसरा दिवस आहे आणि आजच्या दिवसामध्ये मी आली आता जॉबवरून. तर संध्याकाळी शूट करायला घेतले आणि भूक लागली आहे म्हणून आलू भुजिया शेव खाते. रेड कलरच्या पॅकेटमधली, ती येल्लो कलरची एवढी आवडत नाही, ही छान लागते म्हणून ही खाते मी मस्त नमकीन. आणि एक ड्रेस मागवला होता ऑनलाईन, हा खूप आवडलेला मला. खूप दिवसांचं चाललेलं, मागवला पण स्मॉल साईज मागवली आणि ते अक्षरशः ती स्मॉल साईज मला लार्ज आहे असं वाटतंय मला. म्हणजे मला फिटच होत नाही तो ड्रेस आणि तो थोडासा असा अँटिक आहे नाही का. तो बघितला असेल बऱ्याच जणांनी तो ऑनलाईनला. सो काय नाही, मग आता एक्सचेंजची रिक्वेस्ट टाकली आहे आणि मी पास्ता बनवणार आहे. कालच्या पण ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं मी पास्ता खाल्ला पण माझं मन नाही भरलंय म्हणून मी आता परत पास्ता बनवणार आहे. तर माझा भाऊ आहे आणि गणेश आहे घरामध्ये, त्यांच्यासाठी पण मी बनवणार. सो कनेक्ट राहा तुम्ही आणि बघा आम्ही पास्ता कसं एन्जॉय करतोय ते. तर इथे मी 3 पॅकेट घेते पास्ताचा, रेडी टू कुक आहे. ह्याच्यामध्ये काढते. रेसिपी नाही सांगते मी, जस्ट नॉर्मल आपलं दाखवते. तर एवढा पास्ता घेतलाय मी, 3 पॅकेट एवढा. आम्ही 3 जण आहेत ना म्हणून. आणि इकडे पॅकेट्स त्याचे. तर बघू कसं बनतोय, झाल्यावरती दाखवते तुम्हाला. इथे मी पास्ताला पुरेल एवढा अंदाजे पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये ते 3 पॅकेट्स टाकले. आणि मला थोडंसं तिखट पाहिजे म्हणून मी त्याच्यामध्ये नॉर्मल आपली कश्मीरी मिरची आणि थोडंसं कांदा लसूण टाकले इंडियन टेस्ट देण्यासाठी. कारण की हे तुम्हाला माहिती आहे इटालियन डिश आहे, त्याच्यामुळे थोडेसे मसाले ह्याचे माइल्ड असतात पण मला स्पायसी आवडतं म्हणून. आता हे उकळलं की ह्याच्यामध्ये मी पास्ता ॲड करणार आणि छान असं बॉईल करू. तर इथे बघू शकता छान अशी उकळी आली आहे. आता ह्याच्यामध्ये मी पास्ता ॲड करणार. आणि इथं गणशा बघा कच्च खाती. गणशा बॅड मॅनर्स, गणशा कच्चच खाते बरं का गणशा. ह्याच्यामध्ये मी छान असं, आणि गॅसची फ्लेम बघा फुल आहे. आणि छान असं मिक्स करायचं. एवढ्या पास्त्यासाठी एवढं पाणी बास आहे. छान असं बॉईल करून घ्यायचं त्याला. सिंपल साधी सोपी रेसिपी आहे.
कालचा जो पास्ता होता तो जवळजवळ 350 रुपयांचा होता, बाहेर खाल्ला तो. तर घरच्या घरी भारी आहे. 35 रुपीजला एक पॅकेट. असे मी 3 पॅकेट आणलेले. तुम्ही काउंट करा किती रुपयात बनला माझा पास्ता. प्लस वेळ पण नाही गेला जास्त माझा. आणि भाज्या वगैरे मला जास्त नाही आवडत काय टाकायला याच्यामध्ये, त्याच्यामुळे मी काय ॲड नाही केलं. उलट हे वाटाणेच मी काढून फेकून देते, फक्त पास्ता आवडतो. आता जॉबवरून आली आहे तर खाते, झाल्यावर दाखवते तुम्हाला. गाईस तुम्हाला फणस बघायचे का, दिसत आहेत का बघा, झाडाची पानं हलतात ते. पण बॅड लक ते आपल्या बिल्डिंगला नाहीये, पलीकडच्या बिल्डिंगला आहे. मस्त असे फणस लागले, पण ते कच्चे आहेत वाटतं अजून. भारी ना. तर हे बघा गाईज, गरम गरम पास्ता मस्त असा रेडी आहे. बाहेर छान असं वातावरण आहे आणि आता गरम गरम पास्त्यावरती मी ताव मारणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय, टेक केअर, कीप स्माइल. आणि ट्रेन चालली माझ्या मागे, खिडकीतून तुम्ही बघू शकता. कपडे इग्नोर करा, फ्लॅट सिस्टममध्ये कपडे वाळायला घालायचे खूप प्रॉब्लेम असतात. स्टँड लावले आणि माझे इतके पाय दुखतात की अक्षरशः किचनवरती बसून मी ब्लॉक केला आहे. तर चला भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, कारण की पास्ता माझी वाट पाहतोय. बाय बाय, टेक केअर. आणि तुम्ही पण माझ्यासारखी खात राहा.